मुलगी खेळणार, त्यातही बॉक्सिंग. मुलांचे खेळ खेळणार. डोळ्यावर ठोसा बसला, चेहऱ्याचं रंगरूप बदललं तर लग्न कोण करणार? असं निखत जरीनच्या आईवडिलांना सांगायलाही नातेवाईकांनी कमी केलं नाही. मात्र लेक चॅम्पियन खेळाडू व्हावी असं वडिलांचं स्वप्न होतं. लेकीच्या मागे खंबीरपणे ते उभे राहिले. आज आपण जाणून घेणार आहोत निखत जरीन यांची संघर्ष गाथा. नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहत आहात आवाज मराठी. निखतच्या संघर्षाची कहाणी सुरू झाली निखतच्या डोळ्याला पंच बसला तेव्हापासून. तिचा डोळा काळा निळा झाला होता. तेव्हा तिची आई वैतागून म्हणाली, लग्न कसं होणार? चेहरा जर असा बिघडला तर? त्यावर तिचे वडील म्हणाले, थांब एक दिवस, लेकीच्या कौतुकासाठी रांगा लागतील. आणि आज मंडळी तसंच घडतंय निखतच्या आयुष्यात. सगळीकडे आज तिचं कौतुक होतंय. मंडळी, निखत जरीन तेलंगणा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून रुजू झालीये. आता जाणून घेऊयात निखत जरीन बद्दल. निखतचा जन्म 14 जून 1996 रोजी तेलंगणामधील निजामाबादमध्ये झाला. तिच्या वडिलांचं नाव मोहम्मद जमील अहमद आणि आईचं नाव परवीन सुलताना. निखत जरीनचे वडील एक क्रिकेटर. त्यांना त्यांच्या 4 मुलांपैकी प्रत्येकानं कोणता ना कोणता खेळ खेळावा आणि त्यात तिसऱ्या मुलीनं बॉक्सिंग निवडावं अशी इच्छा होती. जेव्हा निखत लहान होती तेव्हा ती तिच्या वडिलांसोबत बॉक्सिंग रिंगमध्ये गेली होती आणि तिथे तिने फक्त पुरुषच सहभागी असल्याचं पाहिलं होतं. तिला आश्चर्य वाटलं की हा खेळ फक्त पुरुषांसाठीच आहे का? तेव्हा तिच्या वडिलांनी तिला आश्वासन दिलं की महिलाही बॉक्सिंग करू शकतात. मग मात्र तिनं भारतासाठी चॅम्पियन होण्याचा निर्धार केला. जरीनचे नातेवाईक मात्र तिच्या खेळण्याला विरोध करत होते, परंतु तिचे वडील आणि काकांनी तिला स्वतःवर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित केलं. तिने इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स येथे प्रशिक्षक रॉन सिम्स यांच्याकडून प्रशिक्षण घेतलं. अगदी लहान वयात ती स्प्रिंट स्पर्धांमध्ये राज्य चॅम्पियन म्हणून उदयास आली. वयाच्या 14व्या वर्षी जरीनला वर्ल्ड युथ बॉक्सिंग चॅम्पियनचा मुकुट मिळाला. 2017 मध्ये खांद्याच्या दुखापतीमुळे तिचे संपूर्ण वर्ष हुकलं, परंतु 5 वर्षांनी ती धमाकेदारपणे परतली. तिचे वडील मोहम्मद जमील यांनी एकदा इंडियन एक्सप्रेसला सांगितलं होतं, जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकणं ही अशी गोष्ट आहे जी मुस्लिम मुलींसाठी तसेच देशातील प्रत्येक मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल. आयुष्यात मोठं यश मिळवण्याचं उद्दिष्ट ही एक मोठी गोष्ट आहे. मग तो मुलगा असो किंवा मुलगी, त्यांना स्वतःचा मार्ग स्वतःच बनवावा लागतो आणि निखतनं स्वतःचा मार्ग आता मोकळा केलाय. निखतनं जागतिक चॅम्पियनशिपमध्ये 2 सुवर्ण पदक जिंकले आहेत. एक इस्तंबूल 2022 मध्ये आणि दुसरं नवी दिल्ली 2023 मध्ये. तिनं बर्मिंगहॅम मध्ये 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही सुवर्ण पदक जिंकलं आहे. आशियाई खेळात 2023 मध्ये जरीनं कांस्य पदक जिंकलंय. तिला 2022 मध्ये अर्जुन पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलंय. अशी ही निखत 2 वेळा विश्व बॉक्सिंग चॅम्पियन आहे. नुकतेच तिनं तेलंगणा पोलीसमध्ये पोलीस उपअधीक्षक DSP पदाचा पदभार स्वीकारला आहे. तिच्या कामगिरीची दखल घेऊन राज्य सरकारनं तिची ही नियुक्ती केली आहे. निखतचा DSP होण्यापर्यंतचा प्रवास कसा होता, चला पाहूयात. वयाच्या 13व्या वर्षी निखतनं बॉक्सिंगच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. जागतिक बॉक्सिंग सोबतच तिनं राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्ण पदक जिंकलं. याशिवाय आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदकही तिच्या नावावर आहे. वयाच्या 14व्या वर्षी ती वर्ल्ड युथ चॅम्पियन झाली. तिला उत्तम प्रशिक्षणही मिळालं, उत्तम कोचही लाभले. निखतचे काकाही बॉक्सर आहेत. त्यांची मुले इथेशामुद्दीन आणि इमिशामुद्दीन दोघेही बॉक्सर आहेत. निजामाबादच्या या कुटुंबाला खेळाचं वेड होतं, पण तेलंगणातल्या छोट्या शहरात मुलांनी खेळण्याला हरकत नव्हती, पण मुलींच्या खेळण्याला मात्र भवताली सर्वांचंच वावडं होतं. त्यात मुलगी घराबाहेर खेळायला जाते हे तर फारच खटकणारं होतं. वडील मात्र निखतच्या मागे नेहमी उभे राहिले आणि त्यामुळेच निखत वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन बनली. 2023 मध्ये निखतनं दिल्ली येथे झालेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन मध्ये आपलं विजेतेपद कायम ठेवलं. मेरी कोम नंतर हे विजेतेपद 2दा जिंकणारी ती दुसरी भारतीय बॉक्सर ठरली आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये बॉक्सिंगमध्ये भारताला निखत जरीनकडून पदकाची अपेक्षा होती, पण जागतिक चॅम्पियनशिपमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या निखतला ऑलिम्पिकच्या 16व्या फेरीतूनच बाहेर पडावं लागलं. खेळात हार जीत ठरलेलीच असते, मात्र निखत कधीही हरलेली नाही असंच म्हणावं लागेल, कारण निखत ही एकटीच तेलंगणातून मुस्लिम मुलगी बॉक्सर होती. निखत नंतर आता 100हून अधिक मुली
मुस्लिम मुली बॉक्सिंगसाठी तयारी करत आहेत। प्रसिद्ध बॉक्सर मेरी कोम सोबतही बॉक्सिंगच्या रिंगणात अनेक वेळा निखतनं 2 हात केलेत। निखत जरीनची DSP म्हणून नियुक्ती ही केवळ वैयक्तिक उपलब्धी नाही तर अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्त्रोत ठरली आहे। तेलंगणातील एका छोट्या शहरापासून विश्वविजेता आणि आता DSP बनण्याचा तिचा प्रवास ही चिकाटी, मेहनत आणि समर्पणाची कथा आहे। आपलं स्वप्न साकार होऊ शकतं, आपण मोठी झेप घेऊ शकतो, हा विश्वास लाखो मुलींमध्ये निखतनं आता निर्माण केलाय। ज्या समाजात मुलींच्या खेळण्यालाच नाही तर स्वप्नांनाही अजून दुय्यम स्थान दिलं जातं, तिथं निखतचं हे यश फार महत्त्वाचं ठरतं। निखतच्या याच यशामुळे तिला तेलंगणा सरकारनं DSP पदावर नियुक्त केलंय। निखतच्या या संपूर्ण यशस्वी प्रवासाला आणि तिच्या हातून उत्तम देश सेवा हो यासाठी आवाज मराठीकडून खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद।